जय हरी मंडळी, सर्व चाळीसगाव तालुक्यातील टाळकरी, कीर्तनकार, माळकरी, त्याचप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणामध्ये हिंदू धर्माबद्दल अतिशय प्रेम जागृत झालेलं आहे, अशा सर्व मंडळींना विनम्र प्रार्थना की ही सर्व आपल्या सनातन एकता समिती चाळीसगाव या मंडळीने अतिशय अपूर्व असा लाभ आपल्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे। 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता प्रखर राष्ट्रवाद ज्यांच्या अंतःकरणामध्ये रोमारोमामध्ये भरलेला आहे असे श्री पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचं व्याख्यान, जाहीर व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। ते व्याख्यान ऐकत असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये खूप हिंदू धर्माबद्दल अतिशय प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। असं व्याख्यान आपण क्वचित वक्त्यांचं ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल, असं व्याख्यान आपल्याला पुष्पेंद्रजीच्या मुखारविंदातून ऐकायला मिळणार आहे। तेव्हा असा सुवर्ण योग आपल्या नगरीमध्ये आजपर्यंत कधी चालून आला नाही आणि तो या मंडळीने खूप प्रयत्न करून सनातन एकता समिती या मंडळीने अतिशय प्रयत्न करून या मोठ्या वक्त्याला आपल्या चाळीसगावमध्ये आणलेला आहे। तर या वक्त्याच्या मुखारविंदातून आपण हिंदू धर्म ऐकून घेण्याकरता अवश्य येण्याची कृपा करावी। काम आपल्या पाठीमागं सततच असतं, परंतु अशा प्रकारचा योग आपल्या जीवनामध्ये सहसा येत नाही। तर हा योग आलेला आहे, तर ह्या योगाला आपण टाळू नये। ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला। तेव्हा माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी अगदी कार्यक्रमालाही आपल्याला जर कधी कीर्तन असेल तर कीर्तनाच्या वेळेपर्यंत आपल्याला आपल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचता येऊ शकणार आहे। कारण या कार्यक्रमाची जी वेळ आहे तर ती वेळ किती आहे? 7 ते 8:30 वाजेपर्यंत या कार्यक्रमाची वेळ आहे। त्याच्यामुळे ज्यांना तालुक्यामध्ये कुठेही कीर्तनाला जायचं असेल तर त्यांना 9 वाजेपर्यंत जाता येईल। टाळकरी मंडळींना कीर्तनकाराला साथ देण्याकरता जायचं असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी 9 पर्यंत पोहोचता येईल। किंवा उद्याच्या दिवस जर कधी समजा अर्धा तास कीर्तन लेट झालं तर काही अडचण नाही, आणि अर्धा तास कीर्तनकारासाठी आणि टाळकऱ्यांसाठी लेट झालं तर कुठल्याही प्रकारची तुम्ही अडचण मानू नका आणि त्या ग्रामस्थांना सांगून अवश्य या कार्यक्रमाला येण्याची कृपा करा, अशी सर्वांना मी विनंती करतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।